आजच्या कथेचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि हंबीरराव मोहिते. स्वराज्याचा महामेरू हंबीरराव मोहिते आणि छत्रपती शिवाजी महाराज. मराठ्यांच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी आहेत जी केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर निष्ठा, शौर्य, त्याग आणि स्वराज्य निष्ठेच्या बळावर अमर झाली. अशाच एका महान योद्धापैकी एक म्हणजे सरनौबत हंबीरराव मोहिते आणि त्यांच्या शौर्याला दिशा, अर्थ व ध्येय देणारे छत्रपती शिवाजी महाराज. ही कथा आहे एका सेनानीची आणि एका युगपुरुषाची, स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या दोन तेजस्वी ज्योतींची. मोहिते हे महाराष्ट्रातील एक नामांकित, पराक्रमी आणि जुने सरदार घराणे होते. हे घराणे मूळचे साताऱ्याच्या आसपासच्या प्रदेशात प्रभावी होते. मोहिते घराण्याने आदिलशाही, निजामशाही आणि नंतर मराठा स्वराज्य या सर्वच सत्तांमध्ये लष्करी सेवा बजावली होती. हंबीरराव मोहिते हे याच परंपरेत जन्मलेले होते. लहानपणापासूनच घोडेस्वारी, तलवारबाजी, भाला, धनुष्य आणि युद्धनीती यांचे संस्कार त्यांच्यावर झाले होते. त्यांचे व्यक्तिमत्व धिप्पाड, उंच आणि दरारा निर्माण करणारे होते. युद्धभूमीवर त्यांचे नाव घेतले तरी शत्रूच्या छावणीत घबराहट पसरायची. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्य उभारत होते तेव्हा त्यांना केवळ किल्ले जिंकायचे नव्हते तर निष्ठावान, शिस्तबद्ध आणि धैर्यवान सेनानी हवे होते. हंबीरराव मोहिते सुरुवातीच्या काळात काही काळ आदिलशाही सैन्यात होते अशी नोंद काही ऐतिहासिक साधनांमध्ये आपल्याला आढळून येते. मात्र शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, धर्मरक्षणाची भूमिका आणि जनतेसाठी लढण्याचा विचार हंबीररावांच्या मनाला भिडला. अखेर त्यांनी शिवाजी महाराजांची भेट घेतली. ही भेट औपचारिक नव्हती, ती होती दोन योद्ध्यांच्या विचारांची भेट. महाराजांनी हंबीररावांच्या डोळ्यात पाहिले आणि ओळखले, हा माणूस केवळ तलवार चालवणारा नाही तर स्वराज्यासाठी प्राणही देणारा आहे. हंबीरराव मोहिते स्वराज्यात दाखल होताच त्यांची नेमणूक महत्त्वाच्या मोहिमांवर करण्यात आली होती. हंबीरराव मोहिते हे अनेक लढायात शत्रूच्या फौजा त्यांनी पराभूत केल्या होत्या. त्यांची युद्धशैली ही विशिष्टपूर्ण होती. ते थेट समोरून हल्ला, शत्रूच्या फौजेत घुसून गोंधळ माजवणे, स्वतः पुढे राहून सैनिकांचे मनोबल वाढवणे, महाराजांना असे सेनानी फार प्रिय होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही हंबीरराव मोहिते यांची सरनौबत म्हणजे सेनापती म्हणून नेमणूक झाली होती. हे पद म्हणजे संपूर्ण मराठा सैन्याची जबाबदारी म्हणून ओळखल्या जात असे. सरनौबत म्हणून त्यांनी मुघलांशी निर्णायक लढाया केल्या, मराठा फौजेला शिस्त लावली, गनिमी काव्याचे प्रभावी उपयोग केले. औरंगजेब दक्षिणेत उतरल्यावर मराठ्यांसमोर सर्वात मोठे संकट उभे राहिले ते म्हणजे त्यांच्या पुढे होते प्रचंड मुघल सैन्य.
अफाट साधन सामग्री आणि अनुभव संपन्न सेनापती यांच्याशी सामना करणे हे सोपे नव्हते. अशा वेळी हंबीरराव मोहिते हे मराठ्यांची ढाल आणि तलवार बनून समोर आले. हंबीरराव मोहिते यांनी मुघल छावण्यांवर अचानक हल्ले केले. पुरवठा मार्ग तोडले. मुघल सैन्याला थकवून सोडले. अगदी इसवी सन 1687च्या सुमारास वाईजवळ झालेल्या भीषण युद्धात हंबीरराव मोहिते यांनी अतुलनीय पराक्रम केला होता. या युद्धात ते स्वतः पुढे राहून लढले. गंभीर जखमी असूनही त्यांनी युद्ध सोडले नाही. अखेर स्वराज्यासाठी रणांगणावर वीरमरण पत्करले. त्यांचे हे बलिदान मराठा इतिहासातील सर्वात प्रेरणादायी घटनांपैकी एक मानले जाते. जरी हंबीरराव मोहिते यांचे बहुतेक कार्य संभाजी महाराजांच्या काळात झाले, तरी त्यांची घडण, विचार आणि निष्ठा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेतूनच निर्माण झाली होती. शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य न्यायावर आधारित होते, धर्मनिरपेक्ष होते, सामान्य जनतेसाठी होते आणि हंबीरराव मोहिते हे त्या स्वराज्याचे रक्षण करणारे खरे सेनानी होते. इतिहासातील अजरामर योद्धा होते. हंबीरराव मोहिते हे धाडसी, निष्ठावान आणि अतिशय बलाढ्य असे सेनापती होते. आजही हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतले जाते तेव्हा निष्ठेचे प्रतीक, पराक्रमाचे उदाहरण, स्वराज्यासाठीच्या बलिदानाची आठवण देणारे या सर्व गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे शिल्पकार होते. हंबीरराव मोहिते हे त्या स्वराज्याचे महामेरू होते. एकाने स्वप्न पाहिले, दुसऱ्याने त्या स्वप्नासाठी आपले प्राण दिले. म्हणूनच इतिहास म्हणतो, राजा महान असतो, पण त्याच्या पाठीशी उभे राहणारे सेनानी त्याला अजरामर करतात. जय भवानी, जय शिवाजी.